शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह जर गोठवलं गेलं तर नेमकं काय होईल? केवळ एका पक्षाचं निवडणूक चिन्ह काही काळासाठी बाजूला ठेवलं जाईल की त्याचा थेट राजकीय फटका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला बसू शकतो? कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात ही मागणी करण्यामागे नेमका काय कायदेशीर आणि राजकीय तर्क आहे? धनुष्यबाण हे केवळ ईव्हीएम वरचं एक चिन्ह आहे की गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेची ओळख, बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि मतदारांच्या भावनेशी जोडलेलं एक मोठं राजकीय प्रतीक आहे? आणि समजा हे चिन्हच गोठवलं गेलं तर शिंदे गटाला पुढच्या निवडणुकीत मतदारांसमोर नेमकं काय सांगावं लागेल? सर्वात मोठा प्रश्न म्हणजे चिन्ह गोठवण्याची मागणी ही फक्त निवडणूक प्रक्रियेपुरती कायदेशीर मागणी आहे की शिंदे गटाच्या राजकीय दाव्यालाच हादरा देणारी रणनीती आहे? शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या मालकीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ कपिल सिब्बल यांनी सलग अनेक दिवसांपासून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षफुटीचा अर्थ काय? राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यातला फरक काय? निवडणूक आयोगाने निर्णय घेताना कोणते निकष वापरले आणि पक्षाच्या संघटनात्मक रचनेचा विचार किती झाला? या सगळ्या मुद्द्यांवर सिब्बल यांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला आहे. आणि आता या अंतिम युक्तिवादात त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची मागणी केली आहे, ती म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्यात यावं. आता ही मागणी नेमकी का महत्त्वाची आहे हे आधी समजून घेऊया. कारण निवडणूक चिन्ह म्हणजे फक्त ईव्हीएम वर दिसणारी एखादी आकृती नाही. भारतीय निवडणूक राजकारणात चिन्ह हे मतदारांच्या राजकीय स्मरणशक्तीचा भाग असतं. विशेषतः शिवसेनेसारख्या पक्षासाठी धनुष्यबाणाची ओळख अनेक दशकांपासून पक्षाच्या नावासोबत जोडलेली आहे. त्यामुळे जर हे चिन्हच उपलब्ध नसेल तर त्याचा परिणाम फक्त कागदपत्री किंवा तांत्रिक पातळीवरच होत नाही. त्याचा थेट परिणाम मतदारांच्या मनातील पक्षांच्या ओळखीवर होऊ शकतो. आणि इथेच कपिल सिब्बल यांच्या मागणीचा राजकीय अर्थ समोर येतो. सिब्बल यांचा युक्तिवाद मूलतः असा आहे की जर शिवसेना पक्षाच्या मालकीबाबतचा अंतिम प्रश्न अद्याप न्यायालयासमोर आहे आणि पक्षाच्या संघटनात्मक अस्तित्वाबाबत गंभीर कायदेशीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, तर एका गटाकडे धनुष्यबाण हे चिन्ह कायम ठेवण्याची परिस्थितीच का निर्माण व्हावी? कारण समजा उद्या सर्वोच्च न्यायालयाने वेगळा निष्कर्ष काढला आणि धनुष्यबाणावरचा दावा बदलला तर तोपर्यंत एका गटाने त्या चिन्हाचा वापर करून राजकीय फायदा घेतलेला असेल. त्यामुळे अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह तटस्थ ठेवणं म्हणजेच ते गोठवणं हा सिब्बल यांच्या मागणीमागचा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं पाहता येतं. आता याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसू शकतो? शिंदे गटाला. कारण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची आजची राजकीय ओळख तीन मोठ्या गोष्टींवर उभी आहे. शिवसेना हे नाव, धनुष्यबाण हे चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय वारशावरचा दावा. यापैकी धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरता का होईना बाजूला गेलं तर या तिन्हींपैकी एक महत्त्वाचा आधार कमजोर होऊ शकतो. जर सर्वोच्च न्यायालयाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला तर त्याचा थेट आणि मोठा फटका शिंदे गटाला बसू शकतो. पहिली आणि सर्वात मोठी अडचण असेल ती अस्मितेची आणि ओळखीची. धनुष्यबाण हे केवळ एक चिन्ह नसून बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ओळख आहे. शिंदे गट सातत्याने आम्हीच खरी शिवसेना असा दावा करत आला आहे. चिन्ह गोठवले गेले तर त्यांना नव्या चिन्हासह जनतेसमोर जावं लागेल, ज्यामुळे त्यांच्या दाव्यातील हवा निघून जाऊ शकते. दुसरं आव्हान असेल मतदारांपर्यंत नवीन चिन्ह पोहोचवण्याचं. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा आगामी निवडणुकांमध्ये अगदी कमी वेळेत नवीन चिन्ह घराघरात पोहोचवणे हे अत्यंत कठीण काम असते. ग्रामीण भागात आणि जुन्या शिवसैनिकांमध्ये धनुष्यबाण या चिन्हाचा प्रभाव जास्त आहे. त्याचा फायदा शिंदे गटाला घेता येणार नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कायदेशीर पेच. चिन्ह गोठवणे म्हणजे एक प्रकारे शिंदे गटाचा आम्हीच खरी शिवसेना हा दावा न्यायालयीन पातळीवर तुर्तास नाकारला जाण्यासारखा आहे. यामुळे ठाकरे गटाला नैतिक आणि कायदेशीर विजय मिळवण्याचे चित्र निर्माण होईल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करायला हवी. चिन्ह गोठवलं म्हणजे शिंदे गटाचं सरकार लगेच कोसळेल असं नाही. सध्याच्या सत्ता समीकरणांवर त्याचा थेट आणि तात्काळ असा अर्थ काढता येणार नाही. आमदारांचं विद्यमान सदस्यत्व, सरकारचं संख्याबळ आणि निवडणूक चिन्हाचा प्रश्न हे वेगवेगळे कायदेशीर आणि राजकीय विषय आहेत. मग गेम कुठे होऊ शकतो? पुढच्या निवडणुकीत. कारण निवडणूक आली आणि मतदारांच्या समोर शिंदे गटाला धनुष्यबाणाशिवाय मैदानात उतरावं लागलं तर प्रश्न फक्त नवीन चिन्हाचा राहणार नाही. प्रश्न असेल की मतदाराने शिंदे गटाला ओळखायचं कसं? हीच खरी कोंडी आहे.
शिंदे गटाकडे आमदार आहेत, संघटन आहे, सत्ता आहे, सरकारमध्ये महत्वाची पदं आहेत, पण निवडणुकीत मतदाराला एका क्षणात पक्ष ओळखण्यासाठी चिन्हाची ताकद जरुरीच असते आणि ती वेगळी असते. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागात पक्षाचं चिन्ह हे राजकीय ओळखीचं सर्वात सोपं माध्यम असतं. उमेदवार कोण, स्थानिक समीकरण काय आणि पक्षाची विचारधारा काय या सगळ्यांपेक्षा अनेकदा मतदारांच्या लक्षात राहतं ते चिन्ह. आणि म्हणूनच धनुष्यबाण गोठवण्याची मागणी ही शिंदे गटासाठी राजकीय दृष्ट्या संवेदनशील ठरू शकते. याचाच पुढचा परिणाम मित्र पक्षांसोबतच्या जागा वाटपावरही होऊ शकतो. महायुतीमध्ये किंवा मित्र पक्षांसोबत जागा वाटपाची चर्चा करताना धनुष्यबाण चिन्ह सोबत असणं शिंदे गटाची मोठी ताकद आहे. चिन्हच नसेल तर त्याची बार्गेनिंग पॉवर देखील कमी होऊ शकते, कारण निवडणुकीत स्वतःची स्वतंत्र ओळख आणि मतदारांमधील ताकद दाखवण्याचा एक महत्त्वाचा आधारच त्यांच्याकडून काढून घेतला जाऊ शकतो. त्याच वेळी ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिन्ह गोठवले गेले तर स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ शकतात, कारण कार्यकर्त्यांना नवीन चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याची तयारी पुन्हा करावी लागेल आणि उमेदवारांनाही नव्या राजकीय ओळखीवर निवडणूक लढवावी लागेल. पण इथे दुसरा प्रश्न आहे की शिंदे गटाकडे पर्याय काय? जर धनुष्यबाण काही काळासाठी उपलब्ध नसेल तर निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र किंवा पर्यायी निवडणूक चिन्ह मिळवण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजे शिंदे गटाला मतदारांसमोर नवीन चिन्ह घेऊन स्वतःची ओळख पुन्हा निर्माण करावी लागू शकते. आणि ही प्रक्रिया वरवर सोपी वाटली तरी राजकारणात ती अजिबात सोपी नसते, कारण नवीन चिन्ह म्हणजे नवीन ब्रँडिंग, नवीन चिन्ह म्हणजे कार्यकर्त्यांना ते मतदारांपर्यंत पोहोचावं लागेलच. नवीन चिन्ह म्हणजे प्रचाराच्या प्रत्येक सभेत, प्रत्येक बॅनरवर, प्रत्येक पोस्टरवर आणि सोशल मीडिया मोहिमेत मतदाराला सांगावं लागेल हे आमचं चिन्ह आहे. आणि त्याच वेळी जर उद्धव ठाकरे गटाकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण परत गेलं तर राजकीय संदेश आणखी तीव्र होऊ शकतो. उद्धव ठाकरे गटासाठी हा केवळ कायदेशीर विजय नसेल, तो शिवसेनेची मूळ ओळख आमच्याकडे असा भावनिक आणि राजकीय संदेश देण्याची संधी ठरू शकते. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आमचा पक्ष आणि चिन्ह हिरावून घेतले हा ठाकरे गटाचा नॅरेटिव्ह चिन्हाच्या गोठवल्यामुळे आणखी मजबूत होऊ शकतो. यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता देखील वाढते, ज्यामुळे शिंदे गटाचा राजकीय गेम कठीण होऊ शकतो. आणि शिंदे गटासाठी सर्वात मोठं आव्हान इथेच असेल, कारण 2022 मध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर शिंदे गटाने केवळ सत्ता मिळवली नाही तर आम्हीच खरी शिवसेना हा दावा उभा केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर या दाव्याला धनुष्यबाण आणि शिवसेना या नावाचा संस्थात्मक आधार मिळाला. पण जर सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्णयामुळे या समीकरणात बदल झाला तर शिंदे गटाला पुन्हा एकदा स्वतःची राजकीय ओळख सिद्ध करावी लागू शकते. म्हणजे सिब्बल यांची मागणी शिंदे गटाला थेट सत्तेतून बाहेर काढण्याची मागणी नाही, पण शिंदे गटाच्या राजकीय ओळखीचा एक महत्त्वाचा आधार तात्पुरता का होईना बाजूला करण्याचा प्रयत्न म्हणून तिच्याकडे पाहता येईल. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, समजा धनुष्यबाण गोठवलं गेलं तर भाजपची भूमिका शिंदे गटासाठी आणखी महत्त्वाची ठरेल, कारण शिंदे गट महायुतीचा भाग आहे. त्यामुळे नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढवण्याची वेळ आली तर भाजपची संघटनात्मक ताकद, प्रचार यंत्रणा आणि निवडणूक व्यवस्थापन शिंदे गटासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. पण याच ठिकाणी राजकीय विरोधाभास निर्माण होतो. आज शिंदे गटाची स्वतःची स्वतंत्र शिवसेना म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, पण जर धनुष्यबाणच नसेल तर भाजप सोबत राजकीय जवळीक त्यांच्यासाठी आणखीनच महत्त्वाची होऊ शकते. म्हणजेच एका बाजूला स्वतंत्र शिवसेना म्हणून अस्तित्व सिद्ध करण्याची गरज आणि दुसऱ्या बाजूला महायुतीच्या राजकीय आधाराची गरज, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळाव्या लागू शकतात. आणि हीच एकनाथ शिंदेंची खरी कोंडी ठरू शकते, कारण प्रश्न फक्त चिन्हाचा नाही, प्रश्न आहे वारशाचा, प्रश्न आहे ओळखीचा, प्रश्न आहे मतदारांच्या भावनेचा आणि प्रश्न आहे की शिवसेना म्हणजे नेमकी कोण. कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा केंद्रबिंदूही यात मोठ्या प्रश्नाभोवती फिरताना दिसत आहे. विधिमंडळातील संख्याबळ आणि एखाद्या राजकीय पक्षाचं मूळ संघटनात्मक अस्तित्व या दोन गोष्टी एकच आहेत का? तर नाहीत. जर केवळ आमदारांची संख्या जास्त आहे म्हणून पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाला द्यायचं हा प्रश्न पुन्हा तपासला जाऊ शकतो. आणि जर न्यायालयाने या युक्तिवादाला महत्त्व दिलं तर धनुष्यबाण गोठवण्याची मागणी आणखीन गंभीर ठरू शकते. पण शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, धनुष्यबाण गोठवलं म्हणजे शिंदे गट संपला का? तर नाही. राजकारणात इतकं सरळ नसतं. शिंदे गटाकडे आमदार आहेत,
कार्यकर्तेही आहेत, सरकारमधील स्थान आहे आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात संघटनात्मक उपस्थिती आहे. त्यामुळे केवळ चिन्ह बदलल्यामुळे त्यांचं राजकीय अस्तित्व संपणार नाही. पण धनुष्यबाण गमावण्याची वेळ आली तर शिंदे गटाला एक गोष्ट पुन्हा सिद्ध करावी लागू शकते. ते म्हणजे सत्ता कोणाकडे आहे यापेक्षा मतदारांच्या मनात शिवसेना कोणाची आहे. आणि हाच प्रश्न पुढच्या महाराष्ट्राच्या राजकारणातला कदाचित सर्वात मोठा टेस्ट ठरू शकतो. कपिल सिब्बल यांची धनुष्यबाण गोठवण्याची मागणी ही केवळ एका निवडणूक चिन्हाची मागणी म्हणून पाहणं अपुरा ठरेल. ही मागणी अंतिम निकालापूर्वीच राजकीय आणि कायदेशीर स्थिती बदलण्याची रणनीती ठरू शकते. आता पुढे सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेतं, निवडणूक चिन्हाबाबत काय आदेश येतो आणि अंतिम निर्णयात शिवसेना नाव आणि धनुष्यबाण याबाबत काय ठरतं हे निर्णायक ठरणार आहे. पण जर धनुष्यबाण काही काळासाठी गोठवलं गेलं तर एकनाथ शिंदे समोर पहिल्यांदाच मोठा प्रश्न उभा राहील. शिवसेना या नावाशिवाय किंवा धनुष्यबाण या चिन्हाशिवाय स्वतःची राजकीय ओळख किती मजबूत आहे. आणि हाच प्रश्न पुढच्या महाराष्ट्राच्या राजकारणातला कदाचित सर्वात मोठा टेस्ट ठरू शकतो. तर या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.